विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरण बघणार आहोत. प्रकरण 9 सूट व कमिशन. आणि यात आपण सराव संच 9.1 बघणार आहोत. मी अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच ते तुम्हाला समजतील. चला तर सुरू करूया. प्रकरण 9 सूट व कमिशन. विद्यार्थी मित्रो, नवीन प्रकरण चालू करूया. सूट व कमिशन. काही आधीच्या इयत्तांमध्ये शिकलेल्या भागाची आपण उजळणी करूया. खालील रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. 12/100 यालाच आपण काय म्हणत असतो तर 12%. आणि 12% इथे आपण त्या संख्या इथे लिहितो शेकडा 12 असं आपण लिहितो. आणि ते त्याचाच अर्थ काय तर 12%. शेकडा 47 याचा अर्थ काय की 47/100 असं आपण लिहित असतो. 86% म्हणजे काय की 86/100 आपण असं लिहित असतो. आता यानंतर 300 चा शेकडा 4% म्हणजे काय की 300 गुणिले 4/100 या प्रकारे. म्हणजे ते कॅल्क्युलेशन करणार आपण. हे 2 शून्य हे 2 शून्य गेले आणि 3 गुणिले 4 3 चौक 12 या प्रकारे. 1700 चे 15% बरोबर. म्हणजेच काय 1700 गुणिले 15/100. पुन्हा आपण हे 2 शून्य इथे कट करणार आणि या दोन्ही संख्यांचा यामध्ये 17 आणि 15 यांचा गुणाकार करणार आणि तो किती आला तर 255 आपण इथे लिहिणार या प्रकारे. आता आपण चर्चा करूया. तर चर्चा या संदर्भात ही चित्र बघा. पावसाळ्याच्या दिवसात आपण जर दुकानं बघितलीत कपडाची आणि इतर, तर त्यावरती असं लिहिलं असतं सेल 50%, 25%, मान्सून सेल या प्रकारे. अशा प्रकारच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. सेलमध्ये अनेक वस्तूंच्या किमतीवर सूट किंवा रिबेट दिली जाते. आपल्याकडे साधारण जुलै महिन्यात विशेषतः कपड्यांचे सेल सुरू होतात. याची कारणे शोधा आणि व चर्चा करा तुम्हीच. ओके. आता जाणून घेऊया की सूट म्हणजे काय. श्री सुरेश यांनी जून आणि जुलै महिन्यात केलेली साड्यांची विक्री व नफा यांची दिलेली सारणी बघा. आता जून महिन्यात बघा, साडीची मूळ किंमत 200 रुपये आणि साडीची विक्री किंमत 250 रुपये. एका साडीवरील नफा किती झाला तर 50 रुपये. विक्री केलेल्या साड्यांची संख्या 40. मग एका साडीवर मिळालेला नफा किती झाला तर 50. अशा किती विकल्यात त्यांनी तर 40 विकल्या. म्हणजेच 50 गुणिले 40 याचा अर्थ किती रुपये मिळाले त्यांना नफा 2000 रुपये. पण तेच बघा आता जुलै महिन्यात. तर जुलै महिन्यात दुकानांमध्ये काय होत असतं की या साडीची मूळ किंमत आहे 200 रुपये आणि साडीची विक्री किंमत आता त्यांनी कमी केली. 250 ऐवजी ते किती केले 230. म्हणजेच एका साडीवर नफा किती मिळणार आहे तर 30. पण सेल लागल्यामुळे इथे जे काही 40 विक्री होती तीच आता विक्री इथे किती झाली 100 झाली. आणि म्हणून त्यावेळेस त्यांचा नफा किती झाला तर 3000. म्हणजे 1000 रुपयाने तेव्हा त्यांना नफा अधिक झाला. या सारणीवरून म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जुलै महिन्यामध्ये साड्यांचा सेल जाहीर करून प्रत्येक साडीच्या किमतीवर सूट दिली जाते. त्यामुळे एका साडीवरील नफा जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात कमी झाला तरी जुलै महिन्यात साड्यांची विक्री जास्त झाल्यामुळे एकूण नफा काय झाला तर वाढला. विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते. तिला त्या वस्तूची छापील किंमत असे म्हणतात. त्यालाच इंग्रजीत मार्क प्राइस असे म्हणतात. दुकानदार छापील किमतीवर सूट देतात. वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात. सूट देऊन उरलेली किंमत ही विक्री किंमत असते. म्हणजेच विक्री किंमत बरोबर
छापील किंमत वजा सूट. सुटीचा दर सामान्यपणे शतमानात म्हणजेच शेकडेवारीत देण्यात येतो. शेकडा 20%. याचा अर्थ वस्तूच्या छापील किमतीच्या 20% किंमत कमी घेऊन वस्तू विकणे. म्हणजेच वस्तूची छापील किंमत 100 रुपये असल्यास तिच्यावर 20 रुपये सूट दिल्यावर तिची विक्री किंमत 100 वजा 20 बरोबर 80 रुपये होईल. अशा व्यवहारात सूट चा शेकडा किती असेल? म्हणजेच काय? x/100 बरोबर वस्तूच्या किमतीवरील सूट छेद छापील किंमत असा संबंध असतो. वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत आणि त्याने किती टक्के सूट दिली हे आपण इथे लिहितो. छापील किंमत गुणिले किती टक्के म्हणजे x%. म्हणजेच काय? x/100 वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले x/100. आता अधिक माहितीसाठी हल्ली दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी पुस्तके, कपडे, मोबाईल इत्यादी अनेक वस्तूंची ऑनलाईन खरेदी केली जाते. जी कंपनी वस्तूंची विक्री ऑनलाईन करते त्या कंपनीचा दुकानाची मांडणी व तेथील व्यवस्थापन इत्यादीचा खर्च कमी असतो. त्यामुळे ऑनलाईन खरेदीवरही सूट देतात आणि वस्तू घरपोच मिळते. आता बघूया सोडवलेली उदाहरणं. एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयास विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली? वस्तूची छापील किंमत रुपये 360. तेव्हा सूट किती असणार आहे? 360 वजा 306 म्हणजे किती मिळेल आपल्याला? तर 54. वस्तूची छापील किंमत जर 100 रुपये तेव्हा सूट x मानू म्हणजे x/100. सूट x आणि छापील किंमत 100. तसंच या ठिकाणी सूट किती आहे? तर 54 आणि छापील किंमत किती आहे? तर 360 म्हणजे 54/360 बरोबर x/100. म्हणून x बरोबर 54 गुणिले 100/360 आणि ते मग आपण कॅल्क्युलेशन करणार. 18 2 36 18 त्रिक 54 आणि इथे 18 2 36 30 21 आणि 20 5 100. 3 गुणिले 5 म्हणजे आपल्याला किती मिळाले? 3 5 15. पुस्तकाच्या छापील किमतीवर शेकडा 15 सूट मिळाली. आता दुसरे उदाहरण. खुर्चीची छापील किंमत 1200 रुपये असून त्यावर 10% सूट असेल तर एकूण सूट किती आणि वस्तूची विक्री किंमत किती? आता या उदाहरणात छापील किंमत 1200 रुपये, सूट किती आहे? 10%. मग आपण सूट छेद छापील किंमत हे गुणोत्तर काढू. खुर्चीच्या किमतीवर x रुपये सूट मिळते असे मानू. म्हणून x/1200 बरोबर 10/100. म्हणून x बरोबर किती येणार? 10/100 गुणिले 1200 म्हणजेच x बरोबर किती आले? 1200 ही त्याची आणि सूट. म्हणून विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. 1200 वजा 120 म्हणजेच वस्तूची विक्री किंमत किती आली? 1080. ओके. म्हणून खुर्चीची विक्री किंमत वस्तू म्हणजेच खुर्चीची विक्री किंमत किती आली? 1080 रुपये. या प्रकारे छापील किमतीवर 10% सूट म्हणून जर छापील किंमत 100 रुपये तर विक्री किंमत 90 रुपये. छापील किंमत 1200 रुपये असताना मग आपण कसं गुणोत्तर लिहिणार? x/1200 बरोबर 90/100. वरील मांडणी पुन्हा आपण या सोप्या भाषेत इथे केलेली आहे. तर तीच बघा आता. x/1200 बरोबर 90/100 बरोबर म्हणून x बरोबर 90/100 गुणिले 1200. म्हणून x बरोबर 1080. खुर्चीची विक्री किंमत 1080 रुपये. एकूण सूट बरोबर
1200, 1200 वजा 1080 बरोबर किती आले? तर 120 रुपये. पुढे बघा आता उदाहरण क्रमांक 3. छापील किमतीवर 20% सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली. तर त्या साडीची छापील किंमत किती होती? समजा साडीची छापील किंमत 100 रुपये होती. त्यावर 20% सूट दिली. म्हणजे त्या ग्राहकास ती साडी किती रुपयाला मिळणार? 100 वजा 20 बरोबर 80 रुपयांना विकली. म्हणजेच जेव्हा विक्री किंमत 80 रुपये तेव्हा छापील किंमत किती? तर 100 रुपये. तर जेव्हा विक्री किंमत 1120 रुपये तेव्हा छापील किंमत X मानू. म्हणून 80/100 बरोबर 1120/X. यामध्ये आपण तिरकस गुणाकार करणार आणि म्हणून X बरोबर 1120 गुणिले 100/80 आणि म्हणून X बरोबर 1400. म्हणून साडीची छापील किंमत किती होती? तर 1400. पुढचं उदाहरण. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास मात्र तो 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते हे काढा. ओके, पुन्हा एकदा उदाहरण बघा. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना मात्र ग्राहकास 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढायचं आपल्याला. इक्वल याची किमतीवरील वाढ तसेच जास्तीचा नफा याची टक्केवारी ठरवलेल्या किमतीवर आहे. म्हणून ठरवलेली किंमत त्याने मनाशी ठरवलेली किंमत किती मानली? तर 100 रुपये. 100 रुपये मानल्यास उदाहरण अधिक सोपे होईल. ठरवलेली किंमत रुपये 100 मानू. ही किंमत तो 30% वाढून छापतो. बरोबर. म्हणजेच त्याची छापील किंमत किती झाली? तर 130 रुपये. मग या 130 वरती तो किती टक्के सूट देतो? 20% सूट देतो. म्हणजेच 130 रुपयाची वस्तूवर तो 26 रुपये सूट देतो. म्हणजेच त्याची विक्री किंमत इथे किती झाली? तर 130 वजा 26 म्हणजेच त्याला 104 रुपये त्याची विक्री किंमत झाली. त्याने ठरवलेली किंमत किती होती? तर 100 रुपये. तर त्याला किती रुपये मिळाले? 104 रुपये मिळाले. मग 100 रुपयाला 4 रुपये मिळतात त्याला. म्हणजेच दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 4% अधिक किंमत मिळते. यानंतरचं उदाहरण. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो. तरी त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केलेली असेल? बघा पुन्हा एकदा. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास किती सूट देतो? 8%. तरी त्याला 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल? आता वस्तूची छापील किंमत 1750. तो किती सूट देतो ग्राहकास? 8% सूट देतो. म्हणजे जर आपण सूट जर काढली तर छापील किंमत गुणिले सूट छेद 100. म्हणजे जर हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर आपल्याला किती मिळतील? 140 रुपये. या प्रकारे तुम्हाला आकडेमोड करता येईल. 1750 गुणिले 8 छेद 100. हे शून्य कट झाले दोन्ही. 175 गुणिले 8 जर केलं तर 1400 आणि भागिले 10 इथे देखील शून्य गेले. म्हणजेच 140 रुपये. म्हणजेच
नफा 15%, म्हणजे वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये असेल तर विक्री किंमत किती? तर 115 रुपये. म्हणजे विक्री किंमत 115 रुपये असताना खरेदी किंमत किती झाली आता? तर 100 रुपये. म्हणून विक्री किंमत 1610 रुपये असताना खरेदी किंमत आपल्याला काढायची. म्हणून x छेद 100 बरोबर 1610 छेद 115 आणि म्हणून x बरोबर 1610 गुणिले 100 छेद 115 आणि पुन्हा डायरेक्ट आपल्याला इथे भाग देता येईल. 115 एक 115 आणि इथे किती मिळते तुम्हाला? 14 मिळतील. आणि 14 गुणिले 100 केलं तर इथे 1400 मिळतील. म्हणून वस्तूची खरेदी किंमत बरोबर किती आली? 1400 रुपये. ओके. यावरनं काय समजतं आपल्याला की सूट बरोबर काय? तर छापील किंमत वजा विक्री किंमत. शेकडा सूट, पुन्हा एकदा, शेकडा सूट x असेल तर x छेद 100 बरोबर मिळालेली सूट छेद छापील किंमत. यानंतर आपण सराव संच बघूया. सराव संच 9.1. जर छापील किंमत 1700 रुपये, विक्री किंमत 1540 रुपये, तर सूट काढा. म्हणून रीत म्हणजे काय की छापील किंमत वजा विक्री किंमत. मग 1700 वजा 1540 आणि यावरनं सूट किती मिळेल आपल्याला? तर 160 रुपये. ही काय झाली तर ती सूट. पुढच्या उदाहरणात जर छापील किंमत 990, सूट शेकडा 10, तर विक्री किंमत काढा. सूट शेकडा 10 म्हणजे छापील किंमत रुपये 100 असताना सूट किती? 10 रुपये. मग छापील किंमत रुपये 100 असताना विक्री किंमत किती? तर 100 वजा सूट म्हणजेच 10 बरोबर किती आले? तर 90. म्हणून तर छापील किंमत 990 असताना विक्री किंमत आपण किती समजायची? x. म्हणून 90 विक्री किंमत छेद छापील किंमत बरोबर विक्री किंमत छेद छापील किंमत. म्हणून 90 छेद 100 बरोबर x छेद 990. म्हणून x बरोबर 90 छेद 100 गुणिले 990. म्हणून x बरोबर, आता इथे काय होणार? इथे आपण कॅल्क्युलेशन करणार. हे दोन्ही शून्य कट होणार आणि 99 गुणिले 9. म्हणून x बरोबर 9 गुणिले 99 म्हणजेच किती आले? तर 891 रुपये. म्हणून विक्री किंमत ही 891 रुपये ही आहे. पुढचं उदाहरण. जर विक्री किंमत रुपये 900, सूट शेकडा 20, तर छापील किंमत काढा. आता सूट बरोबर शेकडा 20, छापील किंमत किती आहे? तर 100 रुपये असताना सूट किती? तर 20 रुपये. मग छापील किंमत 100 असताना विक्री किंमत किती? तर छापील किंमत वजा छापील किंमत, पुन्हा मी एकदा पुन्हा रिपीट करतो. छापील किंमत रुपये 100 असताना विक्री किंमत बरोबर 100 वजा सूट. मग किती सूट? तर 20 रुपये. 100 वजा 20 म्हणजे किती आले? तर 80 आले. म्हणजेच विक्री किंमत 900 असताना छापील किंमत x. विक्री किंमत 900 असताना छापील किंमत x. त्याचबरोबर छापील किंमत 100 असताना विक्री किंमत किती येते? 80 आहे. म्हणून पुढील गुणोत्तर आपल्याला कसं लिहिता येईल त्या उदाहरणावरून? तर 100 ही काय झाली? छापील किंमत झाली आणि 80 रुपये काय झाली? तर विक्री किंमत. म्हणून x ला आपण छापील किंमत मानलं आणि 900 काय होती? तर आपल्या उदाहरणात विक्री किंमत होती. म्हणून 100 छेद 80 बरोबर x छेद 900. म्हणून x बरोबर 100 छेद 80 गुणिले 900 आणि म्हणून x बरोबर 1125 रुपये. म्हणून छापील किंमत किती आली? तर 1125 रुपये. यानंतरचं पुढचं उदाहरण. एका पंख्याची छापील किंमत 3000 रुपये आहे. दुकानदाराने शेकडा 12 सूट दिली, तर पंख्यावर दिलेली सूट व पंख्याची विक्री किंमत काढा. छापील किंमत बरोबर 3000 रुपये असताना सूट रुपये x मानायची.
मग छापील किंमत 100 असताना सूट किती आहे? तर 12 रुपये. म्हणून पुढील गुणोत्तरे समान असतील. x छेद 3000 बरोबर 12/100. म्हणून x बरोबर 3000 गुणिले 12/100. म्हणून आपण तिथे काय करणार? कॅल्क्युलेशन करणार. हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले. म्हणजे 30 गुणिले इथे किती आले? तर 12 आले. 30 गुणिले 12 म्हणजेच गुणाकार किती आला? तर 360. तर सूट किती मिळाली आपल्याला? तर 360. म्हणून पंख्याची विक्री किंमत तर छापील किंमत वजा सूट. मग छापील किंमत किती होती? तर 3000 आणि सूट किती मिळाली? तर 360. म्हणून पंख्याची विक्री किंमत ही 2640 रुपये. म्हणून या उदाहरणात काय सूट किती मिळाली? तर 360 रुपये आणि पंख्याची विक्री किंमत किती आली? 2640 रुपये. यानंतरचं उदाहरण बघा. पुन्हा यानंतरचं उदाहरण बघा. 2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सर गिरायकास 1955 रुपयास मिळतो. तर गिरायकास मिळालेली शेकडा सूट काढा. सर्वप्रथम आपण सूट काढणार. ही छापील किंमत आहे आणि ही विक्री किंमत आहे. म्हणजेच काय? 2300 वजा 1955. म्हणजेच त्याला सूट किती मिळाली? तर 345 रुपये सूट मिळाली. म्हणून 345 छेद त्याची छापील किंमत किती आली? तर 2300 बरोबर x म्हणजे किती टक्के सूट मिळाली? x छेद 100. म्हणून x बरोबर तर 100 इथे भागिले इकडे गेल्यावर काय होणार? गुणिले होणार. x बरोबर 345 छेद 2300 गुणिले 100 आणि म्हणून x बरोबर 345 छेद 23. त्याला भाग देणार आपण. 23 1 23 आणि 23 5 15. म्हणून x बरोबर किती आले? तर 15. म्हणून शेकडा सूट किती मिळाली? तर 15%. यानंतरचं उदाहरण. दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो. त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. म्हणून इथे या उदाहरणात देखील मिळणारी सूट बरोबर 11%. म्हणून विक्री किंमत जर समजा आपण 100 छापील किंमत मानली तर विक्री किंमत किती होणार? 100 वजा 11 बरोबर किती आले? तर 89 रुपये. म्हणून विक्री किंमत 89 असताना छापील किंमत किती मानली आपण? किती येणार आपल्याला? तर 100 रुपये. तर विक्री किंमत 22,250 असताना छापील किंमत किती मानणार इथे आपण? तर x मानणार. म्हणून आता पुढील गुणोत्तर x छेद 22,250 बरोबर 100 छेद 89. तर 100 काय होती? तर छापील किंमत होती आणि 89 काय आलं? तर त्याला सूट देऊन आलेली किंमत होती. ही विक्री किंमत होती. म्हणून x बरोबर 100 छेद 89 गुणिले 22,250 बरोबर x. म्हणून x बरोबर 100 गुणिले 250 म्हणजेच x बरोबर 25,000 रुपये. ही झाली दूरदर्शन संचाची छापील किंमत. किती आली? तर 25,000. यानंतर पुढचं उदाहरण. छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट 17 रुपये मिळते. तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल हे काढण्यासाठी खालील रिकाम्या चौकटी भरून कृती पूर्ण करा. कृती. समजा वस्तूची छापील किंमत 100 रुपये म्हणजे ग्राहकाला ती वस्तू सूट किती दिली? आपण 10% दिली. म्हणजे 100 वजा 10 बरोबर 90 रुपये. म्हणजेच जेव्हा 10 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत 90 रुपये. तर 17 रुपये सूट
तेव्हा विक्री किंमत आपण किती मांडणार एक्स. म्हणून एक्स छेद 17 बरोबर 90/10. 10 ही सूट, 90 ही विक्री किंमत, 17 ही सूट आणि विक्री किंमत आता इथे किती एक्स. म्हणून एक्स बरोबर 90 गुणिले 17/100. म्हणून ग्राहकास ती वस्तू किती रुपयाला मिळाली, तर इथे आपण भाग देणार याला. 10 × 10, 10 × 9 90 आणि 17 गुणिले 9, मग 17 × 9 53. म्हणजे किती आले, तर 153. या प्रकारे ग्राहकास ती वस्तू 153 रुपयांना पडेल. या प्रकारे हेच उदाहरण मी पुन्हा केलेलं आहे. यानंतरचं उदाहरण, दुकान, पुन्हा एकदा रिपीट करतो. दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढून छापतो. वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो, तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा किती फरक पडतो. बघा आता पुन्हा एकदा उदाहरण घेऊया. दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो, तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्री किंमत यात शेकडा किती फरक पडतो. समजा दुकानदाराने ती वस्तू 100 रुपयाला विकायचे ठरवले. दुकानदाराने या किमतीत केलेली वाढ, मग तो 100 रुपये किंमत असेल तर किती टक्के वाढवतो, 25%. मग 100चा 25% काढणार, 100 गुणिले 25/100 किती मिळाले आपल्याला, 25 रुपये. म्हणून त्याने दिलेली सूट, यानंतर त्याने दिलेली सूट म्हणजे ती वस्तू तो किती रुपयाला विकेल, 125 रुपयाला ती छापील किंमत असेल तरी. आता तो सूट देखील देतो, 20% सूट देतो. हे 100 अधिक 25 125, आता 20% सूट देणार म्हणजे 125चा 20%, 125 गुणिले 20/100. आणि हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं, 20 × 20, 20 100 आणि मग आपल्याला किती मिळतील, तर 25. म्हणून 25 रुपये. म्हणून दुकानदाराची प्रत्यक्ष विक्री किंमत बरोबर 125 वजा 20% सूट, मग 20% किती येतं, 25 रुपये आलं. आणि त्याची छापील किंमत किती आली होती, 125 रुपये. 125 रुपये ही त्याची छापील किंमत. म्हणून 125 वजा 25 बरोबर 100. म्हणून दुकानदाराने ठरवलेली मूळ किंमत रुपये 100 होती आणि यावरून फरक किती मिळाला आपल्याला, ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्री किंमत. ठरवलेली किंमत 100 रुपये, प्रत्यक्ष विक्री किंमत देखील 100, दोघातला फरक 0. म्हणून शेकडा 0% हा फरक पडेल. या प्रकारे आपण सराव संच 9.1 पूर्ण केलेला आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.